यांना तसं मराठ्यांना फसवायचं. पण मी असा निभार लागलो नाही, यांना मॅनेज होत नाही. यांचं सगळ्यात मोठं दुखणं खरं ती, मी यांना पैसे नाही फुटा नाही, मॅनेज व्हाय नाही. त्याच्यामुळे यांना असं वाटतंय की आता सगळं हातातून गेलं आपल्या, मग लागा मागे यायच्या, म्हणजे ते बिथरून गेले. मी पण पिसळत असतो. मग मी जवळ ऐकून घ्यायचं तोवर घेत असतो. मी बी पुऱ्याच वाजवत असतो. आणि माझ्याजवळ हाय काय तुम्हाला भ्यायला आणि त्याला. मग संपत्ती मराठा समाज आहे, आणि ते कोणाच्याच बापाला संपत नाही ती संपत्ती मराठी. तुमच्या गोळ्या संपत्त्या पण मराठी संपू शकत नाही तुम्हाला. तुम्ही काय करणार आमचं? आणि म्हणा मी इकडे येतो तिकडे येतो. काय आले तू इकडे इकडे येऊ नको, तिकडे येऊन तिकडेच राह. काय आले तू? काय ते देवेंद्र फडणवीस आहे का? त्याने घेतला सगळा दिदारा करून सगळ्या पक्षाचा. आता ते डोळेच उघडे नाही वाटतं. आता तर नावच घेणार आहे विधानसभेला. बघतोच आता आरक्षण द्यायचं सोडून दिलं, आणि तिसऱ्याच चाळा नाही. म्हणजे आमच्या आई बहिणीला आणलं. तुमच्या आणलं असतं तर तुम्हाला किती राग आला असता? म्हणजे तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. वारे 96 कुळी. क्षत्रियाचा हे धर्म आहे का? त्या माता माऊलीच्या डोळ्यातले रक्त पुसायचं, तिच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं. तिला गोळ्या लागल्यात. आता काठ्यावर चालतात. किती म्हातारे माणसं दाखवतो मला अंतरवालीत काठ्यावर चालणारे? ते नाही दिसत का? 96 कुळी क्षत्रिय मराठ्याला देवेंद्र फडणवीस दिसतो, जी 25 पोळ्या खातो दुधात चुरून. ज्याला दुःखच नाही त्याची बात तुम्ही वाटत. म्हणजे मी गोरगरीब मोठा व्हावा म्हणून लढतो, तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठा व्हावा म्हणून लढता. एवढा फरक मराठ्याला कळत नाही का? 2 दिवसापासून भाजपमधला मराठा सुद्धा बिथरलाय. आता त्यांना वाटतं चायले यांना मतदान करून मोठं केले, आपल्याच विरोधात बोलायला लागले. ते म्हणून जरा पोरग आपल्या जातीकडून बोलतोय आणि हे नेत्याकडून बोलायला लागले. उगाच चूक केले राव यांना मोठं करून. आणि ह्या मराठ्यांच्या भाजपमधले जेवढे आहेत ना, आणि सगळ्याच पक्षातले राष्ट्रवादी फेष्ट्रवादीले हे सगळ्यातले हे मराठ्याने मतदान केलेलं वैभव आहे. यांना नाही, यांना काय वैभव फिबो, यांना मान सन्मान मराठ्यांमुळे. आणि यांना आता आरक्षणाची गरज नाही. आता गरज आम्हाला आहे, तर आमच्या मुडक्यावर पाय द्यायला निघाली. त्यांना मराठ्यांचं बळच माहित नाही आणखीन काय आहे ती. पाटील, काही दिवसापूर्वी आंतरवली सर्दीमध्ये ड्रोनच्या घिरट्या सुरू असल्याचं पाहायला मिळत. आता पूर्ण गोदाकाठच्या गावामध्ये ड्रोन घिरट्या घालत असल्याचा प्रकार समोर येत आहे. कसं बघता पाटील याकडे? ते आंदोलक भयभीत करायसाठी ते देवेंद्र फडणवीसचा डाव आहे. कारण हे ड्रोन बदनापूरकडे उतरत आहेत. हे ड्रोन तिकडे शेवगाव तालुक्यात म्हणजे 32 किलोमीटर रेंज आहे त्याची. इकडे पैठणच्या धरणावर उतरत आहेत. काय देण होता, काय देण ठेवायला? माझ्या ऊस नाही, मग वावर नाही तर सरकी लावा कुठं? काय बघू तू? काय मी लोकांच्याच घरात झोपायला आहे? काय बघू तू? काय सापडी तुम्हा? काय सापडाल तुला? चेडे नाही तू माया तेवढ्या आहेत बा. तू काय काय सापडी तू काय? अरे तुम्हाला इमानदारी नाही कधी घेऊ शकत तुम्ही माझी. आणि मी स्वाभिमान गहाण ठेवून तुमचे पाय चाटणारी पायदास माही नाहीये. हा, तुमच्या पायाने चाटू शकत माझा स्वाभिमान ठेवून. मोडल तरी चालेल मी, पण वाकणार नाही तुमच्या पुढं. मी स्वाभिमान घाण ठेवणारी अवलाद माझी नाही. कारण माझ्या मराठ्यांना मला मुलगा म्हणून स्वीकारले, आणि त्या आई बापाची गद्दारी करणारी अवलाद नाही माहिती. मी नाही स्वाभिमान घाण ठेवून काम करू शकत. तुम्ही काय ऐकत घेता मला? तुम्ही काय ऐकत घेता मला? यांचं दुःख नाही ते, मी यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही, एवढंच दुःख नाही यांचं. आणि नाही फुटू शकत मी. आज करोडो लेकरांना असे आहे. मराठ्यांच्या पोराचं वाटलं झालं EWS मधून. आता जरी आता झालं तरी गोरगरीब मराठी सत्ता बदलणार आहे. त्या पोराचं वाटलंच नाही होणार. पुढं गरीबाची सत्ता आल्यावर आम्ही ते घेणार. त्या पोरांना वाटलं नाही होणार. देवेंद्र फडणवीस चालच यशस्वी होऊ देत नाही. बरं मी तू किती कर, आता मराठ्याच्या अंगावर घातले, काय करशील त्या अंगावर? ते काय करायला मा मी तर लागल्या आणि मराठ्यात नाही लागली. एवढं सोपं होय पाटील? त्या ड्रोनच्या घिरट्या संदर्भात आणि गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन पण दिलं, पण प्रशासनाकडनं काही दखल घेतली जात नाही, तपास होत नाही. 1 महिना झाला जवळपास. जिल्हाधिकारी साहेबांचं नाव घेतलं म्हणून सांगतो. निवेदन दिलं असतं तपासला होते. मी स्तुती नाही करत, पण ते खरंच चांगला माणूस. कोणाचं काम जो ते माणूस कामच करतो, ते भेदभावच करत नाही. पाटील, एक प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लढण्याचं तुम्ही जाहीर केलं, त्यानंतर आपण बघू शकतो की मराठवाड्याकडे नारायण राणे असेल, राज ठाकरे असेल किंवा प्रकाश आंबेडकर यांनी मराठवाड्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आणि त्यांनी दौरे सुरू केले. काय असतं, पूर्वी असंच होतं. म्हणजे हे भाजपाच्या टोळीबद्दल बोलतो मी. प्रकाश आंबेडकर साहेबाचं तसं मत असेल असं मला नाही वाटत. ते एक लीडर म्हणून गोरगरिबाचं काम करतायत आणि त्याला तेच शिक्का योग्य. परंतु हे बाकीचे जे आहेत ना, हे मावश्या फिवश्या जमा केलेल्या दरेकर साहेबांनी, हे बऱ्याच आहेत. डाकू माकू हे सगळेच येते. पूर्वी असं होतं
जे प्रांत बलाढ्य असेल चांगला, मराठवाडा असेल, आता पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, हे सध्याचे तीन 3-3.5 प्रांत म्हणजे अर्धा खांदे सुद्धा याच्यात मराठ्यांची झाली एकजूट, कुणबी मराठ्यांची आणि मराठ्यांची. काय आमचं दोघांचं दुःख एकच आहे, आमचं एकच अंग आहे. काटा टोचलं तरी दोघाला वेदना होत्या. आम्ही वेगळे नाही आहेत, आम्ही रक्तानं एक आहेत, नात्या गोत्यानं एक आहेत. आणि कुणबी म्हणजे शेतकरी, मराठ्यांचा व्यवसाय शेती, लढणारा पण मराठाचे, क्षेत्रीय मराठा, आणि शेती कसणारा पण मराठाचे. त्याच्यामुळे आमच्या दोघांचा अंगी येतं, आम्ही दोघं झालो ती एक. कारण दोघांनाही अन्याय, त्यांना आरक्षण असलं तरी अन्याय. आणि या रॅलीत आता 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत आरक्षण असलेले मराठी सामील होणार आहेत, नसलेले होणार आहेत. यांना असं झालं की जे प्रांत आहेत हे मजबूत, आता पश्चिम महाराष्ट्र एक झालाय, मराठवाडा आणि विदर्भ पण, ह्या प्रांतावर ह्या टोळ्याने लक्ष केलं. पहिले कसे आक्रमण व्हायचे, पण कसे व्हायचे, हे सगळे जुटायचे शाह्या सगळ्या. एक असा शाहीला जर रेटले नाही तर हे सगळे माकडं जमायचे चौकून, आणि मग ते हल्ला करायचे. तसं आता झाले, ह्या तिन्ही प्रांत बलाढ्य झाला, यांच्या विरोधात गेला. यांचं म्हणणं आहे आता राजकारण्या माणसाचा सुपडा साफ करायचा, सर्वसामान्यांचं सत्ता येऊ द्यायची, हे असं आता म्हणणं आहे. तर मग हे सगळे एकवटलेत. ते छगन भुजबळ ते माकड तिकडून एक हे येडं दे, त्यांनी काही गोळा केलेत, काही इकडून या मावशीनं काही गोळा केले देवेंद्र फडणवीस ऐकून, काही आमच्यातलेच फोडलेत, काही आमचेच समन्वय घेत, आमच्याच पत्रकार परिषद घेतात ना, आम्हालाच घोडेले होते आमचेच लोक. म्हणजे हे त्यांनी सुरू केले ईद आक्रमण करायचं. पण त्यांना माहीत नाही ही मराठा जमात इतकी डेंजर आहे. एकदा त्यांना पहिलेच म्हणे मराठी एक होत नाहीत, आणि एक झाली का कार्यक्रमच लावतात. आता झालेत मराठी एक. यांचं असं बुड बशी त्यांना, यांना संडास बाथरूमात हगायला सुद्धा जाता यायचं नाही, इतके बेजार करतात मराठ्या. पण यांच्या ध्यानातच आहे ना, मराठी संयम धरलेला आहे, मराठी गप कमून आहेत, मराठी शांत आहेत. एकदा खवाळले की यांचं लय अवघड होईल. आणि